महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष घेतल्याची माहिती मिळते। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी कारवाईची मागणी देखील करण्यात येते। 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक नसल्यामुळे आक्रमक भूमिका घेण्यात आली। बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणातली मोठी बातमी म्हणावी लागेल। 18 महिन्यांनंतरही आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही। यामुळे महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी आता सध्या कारवाईची मागणी होतीये। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष घेतल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतोय त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। स्ट्रेचरवरून त्यांना नेण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय। आरोपींच्या अटकेची मागणी सध्या कुटुंबियांकडून करण्यात येते। महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी कारवाईची मागणी सध्या होती। महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाहीये। 18 महिन्यांपूर्वी हा खून झाला होता। त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाहीये म्हणून त्यांच्या पत्नीनं म्हणजेच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय। बेशुद्ध अवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती सध्या आपल्याकडे नाहीये। इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंना अतिदक्षता विभागात हलवण्याची देखील शक्यता आहे। खरं तर ही मोठी बातमी म्हणावी लागेल। न्यायासाठी हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराला सध्या सुरुवात झाली। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वीच परळी शहरात निर्घृण हत्या झाली। 18 महिन्यांनंतर देखील हत्या प्रकरणातील आरोपी सापडलेले नाहीये। या संदर्भात वेळोवेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबानं पोलिसांना भेटून आरोपींना अटक करण्याची देखील मागणी केली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।